डिग्रस येथील बाबीरबुवा बुवाजी बाबा यात्रा उत्सव उत्साहात, संजय राऊत व बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन। संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे बाबीरबुवा व बुवाजी बाबा यात्रा उत्सव आणि आध्यात्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। 200 वर्षांची परंपरा असलेल्या या देवस्थानावर लाखो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी दाखल झाले। कार्यक्रमास खासदार संजय राऊत, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रणजितसिंह देशमुख तसेच विविध महंत, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी कीर्तनातून प्रबोधन करताना सांगितले की संपत्ती व सत्तेपेक्षा बुद्धी आणि भाव हे श्रेष्ठ आहेत। पैशाने सुविधा मिळतात, पण भक्तिभावाने आशीर्वाद मिळतो। राऊत यांनी आपल्या भाषणात म्हटले की देवाच्या नावाने काम करणाऱ्यांनी देवासारखेच वागले पाहिजे। पाणी आणि शिक्षण देणारा नेता खरा असतो। महाराष्ट्रात आणि देशात बदलाचे वारे सुरू झाले असून ही संधी पुन्हा आपल्याला मिळणार आहे, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की डिग्रसचे हे देवस्थान तालुक्याचे श्रद्धास्थान आहे। संत नारायणगिरी महाराजांच्या प्रभावामुळे येथील बकऱ्यांच्या बळीची प्रथा थांबली। शिक्षण मंत्री असताना या परिसरात शाळा सुरू केली, निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले, मात्र योगदान नसलेले लोक स्वतःला जलनायक म्हणवून घेत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले। रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता हरि मुखे
महाराज की बजरंगबली हनुमान की प्रभु रामचंद्र तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करी सृजना भाव बळे आकळे इरविना कळे कर तळियावळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरे साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं लिंगं भजे पाण्डुरङ्गं कर्पूरगौरं करुणावतारम् संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया बसलेल्या सर्व स्त्री पुरुष भाविकांना परिचित पाठांतर असलेला हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. थोडासा आवाज वातावरण निर्माण होईल असं करा, काहीतरी थोडं तुमचं कौशल्यपणाला लावा. माऊली ज्ञानोबा या अभंगातून आपण करत असलेले व्रत उपवास तीर्थयात्रा आणि जो काही पुण्य परमार्थ आपण करतो तो भावयुक्त करावा असं मार्गदर्शन करतात. भावेविण सिद्धी अशी सूचना माऊली आपल्याला या अभंगातून करतात. आम्ही दररोजची घरी करत असलेली देवपूजा असो, आम्ही करत असलेले उपवास किंवा वेगवेगळे उत्सव सोहळे असो, त्यामध्ये भाव भक्ती हीच आपल्याला फलदायी होते. परमात्मा सुद्धा त्या भावबलानच आपलासा होतो असंही माऊली सांगतात. भावभक्ती हे कलियुगामध्ये सोपं सुलभ आणि सर्वांना शक्य होणारं साधन आहे. तद व्यतिरिक्त बाकीची साधनं ही कठीण आहे. किती कठीण आहे? जमिनीवर पडलेला पारा पुन्हा उचलून घेणं जेवढं कठीण आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन. आणि अशा पद्धतीचं हे भजन भक्तीचं वर्म, हे संपूर्ण तत्वज्ञान ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला दिलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाते विठाला विठाला. श्री बाबीर बुवाजी बाबा देवस्थान, श्री क्षेत्र डिग्रस मालुंजे आणि पंचक्रोशीचं नव्हे तर संपूर्ण
संगमनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं हे अत्यंत आपल्या भागातील एक महत्वाचं देवस्थान. आणि या देवस्थानावरती परंपरेप्रमाणे शेकडो वर्षापासून संपन्न होत असलेली श्रावणवद्य षष्ठीची यात्रा यात्रेच्या निमित्तानं आज ही कीर्तन रूपी सेवा आपण भगवंताच्या चरणी रुजू करतो आहोत. ब्रह्मलीन परमश्रद्धेय पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या हा यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. याही वर्षी कीर्तन सेवा आपण करत आहोत आणि या निमित्तानं उपस्थित गायनाचार्य सुंदर गायन ऐकून एक भक्तियुक्त अंतकरण आपलं निर्माण झालंय असे संगीत विशारद हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पारे, संगीत विशारद ऋषिकेशजी महाराज शेटे, मृदंगाचार्य सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा येथील आमचे सहकारी प्रसाद महाराज तरवडे, आपल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे परमस्नेही गुरुबंधू श्री मुरलीधर बाबा रुपनर, त्याचबरोबर गजानन महाराज रुपनर, शिवाजी महाराज तांबडे, बाबासाहेब महाराज तांबडे, रमेशजी महाराज तांबडे, भीमराज महाराज घोगे, विजयजी महाराज गाडेकर, आमचे ज्येष्ठ आमचे बाळासाहेब महाराज पुंड आणि या सेवेतले सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी मंडळी, समोर बसलेले आमचे सहकारी ठोसर भाऊसाहेब, डोंगरे भाऊसाहेब, जगताप पाटील, सर्व या भागातील आदरणीय मंडळी, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा प्रसादाने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या दूर दूरपर्यंतच्या भागामध्ये परमार्थाचा प्रसाद पोहोचलेला. आज ज्या जागेवर आपण उभ्या आहोत या ठिकाणच्या भजन कीर्तनाची पुण्याई ही सुद्धा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा प्रसादानं आणि या देवस्थानाचे प्रमुख महंत आपले सर्वांचे आदरणीय स्नेही बुवाजी बाबा पुणेकर, उमाजी बाबा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण परमार्थ होतोय. महाराजांनी या ठिकाणी अनेक कीर्तनं केली. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी पुढे त्या कीर्तन भजनाच्या पुण्याईनं इथे हरिनाम सप्ताह सुद्धा संपन्न झाला. कारण महाराजांनी अट घातली होती की ज्या वेळेला पशुहत्या बंद होईल मी इथे कीर्तनाला येईल. आपल्या सगळ्यांनाच मंडळींना हे माहिती आहे, इथल्या भाविक भक्तांना. मी नेहमी दरवर्षी म्हणतो की महाराजांसारखे श्रेष्ठ गुरु लाभणं हे जेवढं भाग्य आहे, पण बुवाजी बाबा तुमच्यासारखे या सगळ्या भाविकांसारखे शिष्य लाभणं हे सुद्धा संतांचं भाग्य असतं. गुरूंची आज्ञा पाळणारे शिष्य मिळणं आणि तुम्ही गुरूंची आज्ञा पाळली. स्वतः या देव देवस्थानाची सेवा करत असताना तुमच्याकडे काही शक्ती भक्ती, पण त्या शक्तीला भक्तीची जोड पाहिजे हे आपण योग्य वेळी ओळखलं. आणि नाहीतरी महाराष्ट्राचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेला भक्ती शक्तीचा संगम होतो त्या त्यावेळेला काही सद्कार्य, काही श्रेष्ठ कार्य आपल्या हातून होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हा भक्ती शक्तीचा संगम. मान्य तो कोणाला बोलावून ते कार्य करत असतो. जसं ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी माऊलींना बोलावून घेतलं, गाथा देण्यासाठी तुकोबारायांना, आपल्या सर्व संतांना बोलावून घेतलं. तसंच मला असं वाटतं इथे भक्तीची गंगा पोहोचवण्यासाठी बुवाजी बाबा तुम्हाला पुढाकार घ्यायला लावला. ही परमेश्वरी सुद्धा आहे. तुम्ही पुढाकार घेतला, सगळ्या भक्तांनी तुम्हाला पाठबळ दिलं आणि गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या चरणाजवळ आपण पोहोचलात. महाराजांना इथे घेऊन येणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं. तुकोबारांच्या गाथेत एक अभंग असा आहे, साहेब, काही उचित साधना केली तर देवाला प्राप्त करता येतं, पण साधूला प्रसन्न करून घेणं, प्राप्त करणं कठीण. तपे व्रते दाने गोविंद पै भेटे, गोविंद पै भेटे, तपे व्रते दाने गोविंद पै भेटे,
या भूमीमध्ये परमश्रद्धेय आपले सर्वांचे सद्गुरू पूज्य श्री नारायणगिरीजी महाराज आले. त्यांनी कीर्तन केली. पुढे सप्ताह झाला. महाराष्ट्रातील लाखो वारकरी समाज याच प्रांगणात इथे सप्ताहाच्या निमित्तानं जमला. संगमनेर तालुक्यामध्ये खूप भजन कीर्तन हे निमित्त जेवढं पवित्र आहे तेवढं स्थान महात्म्य सुद्धा इथे पवित्र आहे. बाबीर बुवांचं, बुवाजी बाबांचं हे देवस्थान इथे लोक येतात, दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात, आपापल्या जीवनातील सुख दुःख व्यथा देवाला सांगतात, देवाची कृपा घेऊन आपल्या घरी पोहोचतात. अशा पद्धतीनं इथे परंपरेनं लोक येत आहेत. सर्व जाती धर्माचे बांधव या देवस्थानावर त्या श्रद्धेनं भक्तिभावानं येत आहेत. आणि असं सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान आहे. ज्ञानोबारायांना एवढंच सांगायचंय, आपण जे करतो आहोत त्यामध्ये भावे येणं भक्ती. प्रमाण दिलं मग शारीपण. भावाशिवाय भक्ती ती भक्तीच नाही. बरं, भक्तीशिवाय मुक्ती नाही. मोक्ष ज्याला म्हणतात तो मोक्ष भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. आणि जीवनामध्ये हा भाव आपल्याला विकत घेता येत नाही. मी नेहमी सांगतो, तुम्हाला ज्ञान कदाचित प्राप्त करता येईल, ते शिकता येईल, पण प्रेम, भावना, श्रद्धा या गोष्टी शिकता सुद्धा येत नाही. या आपल्याला सहवासाने मिळत असतात. मग तो आईवडिलांचा सहवास, समाजातल्या पुण्यवानांचा, सद्विचारी लोकांचा सहवास. जसं चंदनाच्या सहवासानं बोरी बावळीची झाडं सुद्धा सुगंधी होतात. चंदनाने बोर संतांनी सरता गेलो तैशा परी आणि चंदनाने बोरी व्यापिल्या. बोरी बाबळीची झाड आहे, पण सभोवताली तरुवर चंदन करी तूची जाय. त्या चंदनाचा स्वभाव आहे, तो सभोवतालच्या वृक्ष, वेली, वनस्पतींना चंदन करून टाकतो. तसं या समाजातले संत महात्मे, अगदी घरामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती जर धार्मिक असेल ना, तर त्याच्या धार्मिक स्वभावाचा परिणाम कुटुंबावर होतो, दुसऱ्या भावांवर होतो, मुलाबाळावर होतो, पुतण्यांवर होतो, पत्नी, बहिणी, भाचे सगळ्यावर होतो. कारण तो माणूस प्रेरणा देत राहतो की चला पंढरपूरला जाऊया, चला आपण बुवाजी बाबांच्या देवस्थानला जाऊन येऊया. आणि तो सर्वांकडनं करून घेतो. घरातली एखादी माता भगिनी असते किंवा घरातला पुरुष असतो, आणि त्याचा परिणाम मला महाराष्ट्रभर फिरताना अनेक कुटुंबामध्ये जेव्हा बसलो, बोललो, अनेक लोकांनी हे सांगितलं की आम्हाला आमच्या आजीमुळे परमार्थ कळाला, आम्हाला आजोबामुळे कळाला, आम्हाला आमचे चुलते ज्ञानेश्वरी वाचक होते त्यांच्यामुळे आम्हाला गोडी लागली. कोणी म्हणतंय आमची आत्या धार्मिक होती, कोणी म्हणतंय आमची आई होती, वडील होतं, कोणी म्हणतं आमचे थोरले भाऊ होते. मायबाप याला सहवास म्हणतात. माझ्या वडिलांनी
उपवास करणारे असतील, पुण्य परमार्थ करणारे, या श्रावणात पोथी वाचणारे, अगदी तुळशीला दिवा लावणारे, घरात आलेल्याला जेव घालून पाठवणारे, असे आईबाप आपल्याला सगळ्यालाच लाभलेले आहेत. आणि ती खरी आपली श्रीमंती आहे, तो खरा आपला वारसा आहे. माझ्या वडिलांची मिरासिला देवा, मिराशी शब्दाचा अर्थ आहे जहागिरी. आणि म्हणून आम्हाला धन मिळवता येईल, ज्ञान मिळवता येईल, परंतु भाव, भक्ती आणि प्रेम, चांगला स्वभाव हा सहवासाने, संस्काराने आणि आमच्या घराण्यातील वाडवडिलांच्या परंपरेने आम्हाला तो मिळतो. आणि म्हणून आज माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अशा पद्धतीनं ज्यांच्या अंतकरणात भाव आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, अशा माणसांनी जर भजन केलं, यात्रा केली, व्रत केलं, तर देवाला त्याचा विशेष आनंद होतो. बाकी जगामध्ये देखोवेखी करणारे लोक असतात. हा शनिवार धरतो, तो शनिवार धरतो. बऱ्याच शनिवार धरणाऱ्यांना माहित नाही हा शनिवार कशासाठी धरायचा. बरं, उपवास म्हणजे काही फक्त खाण्यापिण्यातला बदल नव्हे. उप म्हणजे उच्च, वास म्हणजे निवास करणे. उच्च स्तरावरती आपल्या जीवनाला घेऊन जाणं म्हणजे उपवास आहे. मग आम्ही बोलण्यामध्ये काही चूक न होऊ देता चांगलं बोलावं, याला म्हणायचं उपवास. आम्ही ऐकण्यामध्ये काही चूक न होऊ देता, म्हणून रोजच्या जीवनात माणसाला अनेक गोष्टी बऱ्या वाईट घडतात. उपवास का लावून दिला माहिती आहे? 15 दिवसा एक एकादशी, कारेण करीशी व्रतसार. 15 दिवसातून एकादशी येते, आठवड्यातनं सोमवार, गुरुवार, शनिवार येतो, चतुर्थी महिनाभरातनं येते, प्रदोष येतो. अशा अनेक व्रत उपवास आपण करत असतो. कोणी मंगळवारही करतं, रविवारही खंडोबा देवाच्या नावाने केला जातो. पण उपवास म्हणजे फक्त भाकरी खायची नाही आणि साबुदाणा खायचा एवढाच अर्थ नाहीये. खर तर त्या भाकरीपेक्षा साबुदाणा जड आहे. आणि उपवासाचं पहिली गोष्ट अशी आहे की आरोग्याला फायदा व्हावा. थोडस आपल्या साखर कारखान्यांना सुद्धा क्लिनिंग द्यावी लागते ना. थोडस साहेब तर बसले, एमडी साहेब बसले तिथे. जर त्या मशिनरीला ओव्हर ऑइलिंग केलं नाही, त्याची दुरुस्ती केली नाही, त्याला विसावा दिला नाही, क्लिनिंग केलं नाही, तर तो कारखाना वास्तविक त्या यंत्राला भावना नाही आहे, पण तरी सुद्धा त्याला विसाव्याची गरज आहे. माणसाला नुसतं शरीर नाही आहे, शरीरामध्ये भावना सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे माणसाला जास्त गरज आहे थोड्याशा विसाव्याची. आणि म्हणून पोटाला सुद्धा विसावा, नाही का. फलाहार घ्यावा अशी पूर्वीची पद्धत होती. एक दिवस अन्न न घेता काय घ्यावं. पूर्वी जेव्हा कधी हे उपवास सुरू झाले तेव्हा फलाहारावर झाले, पण त्या फलाहाराचा आपण हळूहळू फराळ करून टाकला. फलाहाराचा काय केला आपण, मी विनोदाने सांगत असतो, फराळाचं ताट सुद्धा आता एवढं श्रीमंत आहे की ती एकादशी आणि द्वादशी सख्या बहिणी झालेल्या आहे. आता ते काही बाजूला राहिलेलं नाही. एकादशीला भात आहे भगरीचा, आमटी आहे शेंगदाण्याची, खिचडी आहे साबुदाण्याची, एकादशीला लाडू आहे राजगिऱ्याची, एकादशीला वडे पण आहेत साबुदाण्याचे, एकादशीला चिप्स सुद्धा आहेत बटाट्याचे, चिवडा सुद्धा आहे बटाटा वगैरे अन्य कशाचा, शेंगदाण्याचा. एकादशीला भाकरी सुद्धा आहे राजगिऱ्याच्या, बगरीच्या वगैरे भाकरी करतात. एकादशीला वडे आहेत. फक्त एकादशीला भजन आहे बुवा अजून. इथं बसलेल्या मी सगळ्यांना सांगतो, एवढं डोकं लावा, म्हणजे एकादशी द्वादशी सख्या बहिणी. विठाला विठाला. भगवान शंकर म्हणतात, पार्वती गर्दी जमलेली असली तरी सर्वांचीच भक्ती मला आवडेल अशी नाही आहे. कारण मला जी आवडते ती निश्चित भक्ती पाहिजे, अंतःकरणातून भावयुक्त ती भक्ती पाहिजे. एवढे लोक जमले, उगीच जमले काय देवा, पार्वती म्हणतात. म्हणजे तुला बघायचं किती लोकांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे. म्हणजे चला, महादेव पार्वतीनं वृद्ध अशा दाम्पत्याचं रूप घेतलं, म्हातारा म्हातारीचं रूप घेतलं आणि त्या गर्दीमध्ये सहभागी झाले. ध्यानात घ्या, जिथे जिथे
धार्मिक उत्सव असतात तिथे परमात्मा असतोच. तो कोणाच्या रूपात असेल हे सांगता येईल, कोणाच्या रूपात येईल. आणि म्हणून महादेव पार्वती म्हातारा म्हातारीच्या रूपात शिवरात्रीला काशीला गर्दीत सहभागी झाले. लोक स्नान करतात, त्यांनी गंगेचं स्नान केलं. लोक भजन करतात, तेही भजन करतात. ओम नमः शिवाय. देवाला वाटलं भजनाचा आनंद घेऊ थोडा. लोक आपल्या भजनाने सुखी होतात, आपणही आपलं भजन करून पाहू. आणि चालता चालता गंगेच्या काठावर थोडासा खड्डा होता, चिखल होता. म्हाताऱ्याचा पाय घसरला आणि त्या खड्ड्यामध्ये म्हातारा पडला. म्हातारी विनवणी करू लागली, अहो कोणी मदत करा, माझ्या म्हाताऱ्याला काढा. लोक दुर्लक्ष करून चालत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत चाललेले, पण मदत करायला अर्थात सगळेच लोक सारखे नसतात. आपल्यासारखी संवेदनशील माणसं सुद्धा या समाजामध्ये आहेत. सुखदुःखाच्या वेळी एकमेकांना मदत करणं ही आपली संस्कृतीच आहे. आणि एक मनुष्य पुढे आला, आजीबाई मी काढतो म्हाताऱ्याला, म्हणे निष्पाप असाल तर हात लावा. तो म्हणाला म्हातारीच्या डोक्यावरच परिणाम दिसतोय, कोणी मदतीला तयार होत नाही. मी आलो. राज्यातील ज्येष्ठ नेते खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब इथे आले. मी त्यांचं स्वागत आपल्या सगळ्या वारकऱ्यांचं. आपल्या जिल्ह्याचे आमचे स्नेही रणजितजी देशमुख आलेले, सर्व त्यांचे स्नेही कार्यकर्ते मंडळी यांचे आगमन झाले. खर तर या बाबीरबुवा देवस्थान, बुवाजी बाबा देवस्थानाचा संजय राऊत साहेब ज्या भागामध्ये राहतात तिथले अनेक भक्त दरवर्षी येतात. आणि बाबीरबुवांचं हे मुख्य देवस्थान आहे. त्याच्यामुळे या देवस्थानावरती आपण येऊन या ठिकाणी दर्शन घेतलंय. भाविकांना शुभेच्छा आपल्या द्वारा आपण देणार आहात. बुवाजी बाबा यात्रा उत्सव, या भव्य दिव्य यात्रा उत्सव निमित्त आज आपल्याला लाभलेले माननीय शिवसेनेची बुलंद तोफ ठिकाणी आपण त्यांचा गुणगौरव व सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होत आहे तुमच्यातील आदर्शाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होत आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, आणि हा सन्मान होत आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. आजच्या या पवित्र पायावर असलेल्या नित्यांत श्रद्धेचा आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अभिनंदन करूयात आदरणीय राऊत साहेबांचं. साहेब, आपण या भगवंतावर ठेवलेली श्रद्धा आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आदरणीय थोरात साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी तात्यांना विनंती करतो आणि दादांना विनंती करतो की आपण थोरात साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा. सन्मान अखंड झगडणारा माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये यांची ओळख आहे. आणि खऱ्या अर्थानं निळवंड्याचं पाणी सामान्य शेतकऱ्याच्या शेतात मरावं आणि हिरवगार रान व्हावं या स्वप्नासाठी झगडणारा एक ध्येयवाडा माणूस म्हणजे आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब. दूध संघाचे चेअरमन आदरणीय रणजित देशमुख साहेब यांचा सत्कार होतोय. आणि यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर समोर यायचं आहे. आदरणीय चकोर साहेब यांना देखील विनंती आहे की आपण सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांना देखील घेण्याकरता उपस्थित असलेले सन्माननीय खासदार संजय राऊत साहेब,
आदरणीय पुणेकर बाबा, आदरणीय छोटे बाबा, उमाजी बाबा, इथे महंत बबनरावजी सांगळे, रणजित सिंह देशमुख आपल्या दूध संघाचे चेअरमन, निवृत्तीनाथ महाराज दिंडी पालखीचे विश्वस्त इथं उपस्थित आहेत. बिहार चकोर आहेत की जे बाबीर बाबाचं देवस्थान जे मंदिर होत आहे त्याचे ते आर्किटेक्ट आहेत. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रजित खेमनर, शिवसेनेचे अमर कतारे आणि त्यांचे सगळी, काँग्रेसचे, शिवसेनेचे आणि इतर सगळे आले असतील त्या सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आपली ही यात्रा आपल्याकरता एक वर्षातला अत्यंत सुंदर सोहळा असतो. सुंदर कीर्तन होत असतं. आजही महाराजांचं कीर्तन झालेलं आहे आणि आपण सगळेजण आमच्यासाठी बसल्या, तुमच्या सगळ्यांचे प्रथम आभार मानले पाहिजे. आजचा योग आणखी चांगला आहे की माननीय खासदार संजय राऊत साहेब इथं उपस्थित आपल्यामध्ये. माननीय संजय राऊत साहेबांची तुमची भेट झाली नाही असा एकही दिवस तो जाऊ शकत नाही. ते आज आता तुम्ही टीव्हीवर पाहत आले, आता ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. राऊत साहेबांना मी सांगेन हे आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारं अशा प्रकारचं तीर्थस्थान आहे. बुवाजी बाबा पुणेकर, उमाजी बाबा पुणेकर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं याचं स्वरूप निर्माण केलेलं आहे. नारायणगिरी महाराज ज्यावेळेस होते हरिभक्त परायण नारायणगिरी महाराज, त्यावेळेस एक हरिनाम सप्ताह झाला होता. प्रचंड मोठा हरिनाम सप्ताह होता. 5-7 लाख लोक कदाचित भाविक त्यावेळेस उपस्थित असतील. आणि त्यावेळेस एक निर्णय घेतला की आता इथून पुढे बकरं कापणे बंद. नाही तिथे शेकडो बकऱ्याचं हे होत होतं, परंतु अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तर अशा प्रकारची हिंसा करायची नाही. तुम्हाला कोणला पाहिजे खायचं, कुठं खायचं ते बाजूला खा, व्यक्तिगत खा, पण सार्वजनिक स्वरूप त्याचं जे होतं ते पहिलं बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला नारायणगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली, आणि तो आता पाळला जातो आहे पूर्णपणे. मी आणखी एक गोष्ट सांगेन की त्यावेळेस इथे हे देवस्थान सुंदर पद्धतीने काम करत असताना बुवाजी बाबांची एक इच्छा होती की काहीतरी एक चांगलं काम व्हावं, नवी पिढी घडवण्याचं काम व्हावं, आणि तो आग्रह सतत ते माझ्याकडे करत असतानाच मला जबाबदारी देण्यात आली शिक्षण खात्याची. काही काळाकरता शिक्षण खातं होतं. बुवाजी बाबा म्हणले, मी तर मागतच होतो, मला शाळा पाहिजे, मला हायस्कूल पाहिजे, आता तुमच्या खातं आलं, मिळालंच पाहिजे. बाबांना म्हणलं धोरण नाही तसं, कॅबिनेट म्हणते नाही करायचं हायस्कूल नवं, ते तर म्हणजे करावंच लागेल. शेवटी एक आयडिया केली. एका ठिकाणी विदर्भात अकोला बाळापूर मध्ये बंद पडलेलं हायस्कूल होतं, ते उचललं, शिफ्ट केलं, इथं आणलं, इथं बंद पडलेलं हायस्कूल जिवंत करून टाकलं आम्ही. म्हणजे महाराष्ट्र शिक्षण खात्याच्या इतिहासात असा निर्णय कधी झाला नसेल. परंतु आज हजारो मुलं आणि मुली, ज्या मुलींनी कधीच शिक्षण घेतलं नसतं, ते अत्यंत चांगलं शिक्षण इथं मिळतं आहे. म्हणजे आपण जे काही थोडंफार देणगीच्या रूपाने टाकतो ते सत्कारणी लागतं. हे खूप महत्वाची गोष्ट असते. ते आपले मुलं शिक्षणाचं काम करतायत, आणि म्हणून आमच्या सर्वांकरता हे स्थान पवित्र आहे, श्रद्धास्थान आहे. आणि आदरणीय बुवाजी बाबा पुणेकर असतील, उमाजी बाबा असतील आणि त्यांचे सगळे सहकारी एक पावित्र राखून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही आज आले, खरं बबनरावांचं तुम्ही आले ते सांगळे त्यावेळेस मला आश्चर्य, मी येऊ शकलो नाही, त्यांचा आग्रह होता, पण इथे आले हे अत्यंत चांगली गोष्ट केली तुम्ही. खरं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
आता कौतुक केलं माझं निळवंड धरणाचं तुम्ही. खरं आहे की पहिल्यापासून आग्रहानं निळवंड करून घेणारा मी आहे, कोणीच ना करू शकणार नाही. जे बोलतात आता झाले जलदूत झाले नामूक झाले त्यांचं काही योगदान नाही. आम्ही केलं, परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की 19 साली 2019ला काँग्रेसचं सरकार काही येणार नव्हतं. पण अशा वेळेस मी मुंबईला गेलो होतो, निकाल लागला होता, मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर मला तिथे फोन आला संजय राऊत साहेबांचा. म्हणले बाळासाहेब कुठे आहे तुम्ही? मी म्हणलं आहे मुंबईत आहे खासदार साहेब. मी अहो आपलं काही करायचं का नाही? तुम्ही काही करता का नाही? म्हणलं काय करायचं सांगा ना. काय नाही म्हणे सरकार बनवू आपलं, काय काळजी करता? मी म्हणलं तुम्ही म्हणता सरकार बनवू, कसं बनायचं? आकडा कुठे? काय नाही म्हणे पवार साहेब तुम्ही आपण बनवून आपला मुख्यमंत्री करू, मंत्री करून टाकू. मी म्हणलं तुमचं खरं आहे, पण आमचं दिल्लीवाले ऐकतील का? तिने उद्धवजींच्या हातात फोन दिला. मला मी अध्यक्ष होतो ना काँग्रेसचा, लक्षात घ्या काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी. मला दिला उद्धवजी म्हणे बाळासाहेब आता तुम्हीच नाही म्हणायला लागले, तुम्ही बोलले का सोनियाजींशी? जा बोला म्हणे दिल्लीला जा, पहिलं बोलून या बरोबर. तिथून मी बारामतीला गेलो, दुसऱ्या दिवशी दिवाळी होती, तिसऱ्या दिवशी लगेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी दिल्लीला गेलो. आता मी सोनियाजींकडे म्हणलं असं असं आहे प्रस्ताव, करायचं का? त्या अगोदर थोड्याशा नाराज होत्या, परंतु हे संजय राऊत साहेब फार भारी माणूस आहे, तुम्हाला आता ते काय सांगायचं. कुठून काय डोकं लागत होते म्हणजे मी गमती नाही म्हणतो अहो आमचं ते राहुल जिथं आमच्यापेक्षा तुमचंच जास्त ऐकतात असं बोलत असतो कधी कधी. जया तयारी सध्या जयाताई फिरत आणि त्यावेळेस ते सरकार बनलं आणि शिवाजी पार्कला लाखोच्या उपस्थितीत माननीय उद्धवजींनी शपथ घेतली, मी शपथ घेतली. आम्ही मंत्री किती होतो? 7 जण मंत्री झालो, मुख्यमंत्री आणि 6 मंत्री. दुसऱ्या दिवशी आम्ही नागपूरला अधिवेशनाला गेलो. उद्धवजी आणि आमची चर्चा झाली की काय आपण एवढेच आहे, काय करायचं? उद्धवजी म्हणे मला आम्ही आश्वासन दिले आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी करायची. म्हणलं आमचं आश्वासन आहे. एका मीटिंग मध्ये कर्जमाफीचा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय एका मीटिंग मध्ये 7 जण आम्ही फक्त. आणि काय तेच म्हटलंय की शेतकऱ्याला बिलकुल त्रास झाला नाही पाहिजे, त्यांना एकदाच फक्त आग द्यायला सही करायला गेलं पाहिजे, बाकी बिगर त्रासाचं त्याच्या खात्यात पैसे जाऊन पडले पाहिजे. 8 दिवसामध्ये त्यानंतर 30,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जाऊन पडले. आता केलं ते सांगितलंच पाहिजे ना, देवाच्या दारी त्याच्या परमेश्वराच्या आशीर्वादानच झालं हे सगळं. आणि त्यानंतर आणखी सांगतो तुम्हाला, माझ्याकडे महसूल खातं होतं, जयंत पाटलांकडे पाटबंधारे खातं होतं. उद्धवजींचं आम्हाला काम करा तुम्ही आणि मी पाठीशी असं म्हणणं होतं. तेव्हा निळवंड्याच्या कामाला पाटाला गती त्या 2.5 वर्षामध्ये जेवढी आली त्याच्यानंतर फक्त पाणीच सोडायचं काम दुसऱ्यांना आपण दिलं, बाकी सगळं आपण केलं. ही वस्तुस्थिती. तेव्हा योगदान खूप लोकांचं आहे, पहिल्यापासून आहे, त्याच्यामध्ये अनेक नेतृत्वांनी मदत केलेली आहे. पण समर्पक आणि महत्वाचं काम जे होतं पाटाचं आणि त्याच्यामध्ये सगळं करायचं, त्यामध्ये त्या सरकारमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही होतो, ते सरकार होतं म्हणून झालं हे नाकार करणार करता असतात की इतकं अवघड काम त्यांनी त्यावेळेस केलं. आणि आताही तुम्ही लक्षात घ्या खूप अडचणीत आहे गोष्टी. केंद्रात जे चाललंय राज्यात चाललं बिलकुल बरोबर नाही चाललेलं. पण ठणाठण बोलणार कोण व्यक्तिमत्व असेल तर ते म्हणजे संजय राऊत साहेबांचं. सगळा विरोधी पक्ष एकाच जागेवर आमच्या आम्ही बोलतो पण त्यांची जी भाषा आहे ती तेच बोललं. तेव्हा कधी कधी असं आहे का जी सत्ता खूप उन्मत्त झालेली असते तिला रोखणारे सुद्धा असावं लागतं आणि ते विरोधी पक्षाचं काम असतं. आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जसे सत्ताधारी असतो तसा विरोधी पक्ष सुद्धा ताकदवान असावा लागतो. त्यावेळेस लोकशाहीचा गाडा चांगला चालतो. धाक असला पाहिजे विरोधी पक्षाचा. आणि म्हणून संजय राऊत साहेब आले, काय मला खूप बरं वाटलं खरं. अचानक बरं का आम्ही एक कार्यक्रम घाई उरकला तर इथं पळत आलो आम्ही तुमच्या बरोबर
तिथं आणि लोक सुद्धा तुम्ही येताय म्हणलं पहा कसे मस्त सगळे थांबलेले तुम्हाला ऐकायचंय. आतापर्यंत सगळे रोज ऐकतात पण आज ऐकायची आणखी इच्छा आहे. बुवाजी बाबांच्या वतीनं आमच्या सगळ्या जनतेच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बुवाजी बाबीर देवस्थान डिग्रस इथल्या या धार्मिक सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी भाग्यवान समजतो. गेले 4-5 वर्ष सातत्यानं मी येत असतो आणि त्याला कारण म्हणजे आमचे पुणेकर बाबा, आमचे बबनराव सांगळे महाराज, त्यांचा आग्रह आणि हट्ट असा असतो. मी म्हटलं या वेळेला फोन केला मला त्यांनी आणि फोन केला तर बाळासाहेब मी कुठे होतो माहिती आहे का, मी राहुल गांधी बरोबर त्या आम्हाला अटक करून घेऊन जात होते. जे परवा आंदोलन झालं शेवट आधी फोन करत होते. त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला आम्ही बसलोय, संसद मार्ग पोलीस स्टेशनला, आणि बबन महाराजांचा फोन, पुणेकर बाबांचा फोन, यायलाच पाहिजे म्हटलं. मी म्हटलं आता तर अटकेत आहे मी. नाही मी यासाठी सांगतो की गोड माणसं या गावात आहेत आणि या कामात आहेत की त्यांचा आग्रह मोडता येत नाही. श्रद्धा माझी सुद्धा श्रद्धा या देवस्थानावर आता बसलेली आहे. माणसाला ओढून आणता इथे. फार आज कामात होतो मी आणि येईन की नाही येईन या चिंतेमध्ये असताना मला आज सकाळी परत पुणेकर महाराज बाबाचा फोन, निघालात ना? मी म्हटलं बसा गाडीत, चला आता बघू काय होईल. निघालात ना असं विचारलं, म्हटलं सगळं टाका आता, सकाळी गाडीत बसा आणि चला निघा, आमंत्रण आहे मोठं आपल्याला. देवळात गेलो, बाबा म्हटले मनातली इच्छा मागा. म्हणजे आमच्याकडे काय मागण्यासारखं, सगळं काय मिळालंय आम्हाला, अजून किती मिळवायचं. पाठीमागून बाबांचा आवाज, पक्ष आणि चिन्ह परत मागा. या दोन्ही पाठीमागून बाबांनीच मागितलं, पक्ष आणि चिन्ह आपलं परत मागा, ते येणार. हे असे आमचे पुणेकर बाबा, बबन महाराज, उमाजी महाराज, हे जे प्रेम आहे या महाराष्ट्रातलं हे फार महत्वाचं आहे. पण माझी तक्रार आहे, ती तक्रार अशी आहे, आमच्या बाळासाहेब थोरातांनी शाळा दिल्या, पाणी दिलं, सर्व काही लोकांना दिलं, तरी त्यांना या वेळेला तुम्ही विधानसभेत पाठवलं नाहीत. ही तुमच्यापेक्षा जास्त खंत आमच्यासारख्या लोकांना आहे महाराष्ट्रातल्या. अख्ख्या महाराष्ट्राला जर त्या निवडणुकीनंतर कोणती सगळ्यात मोठी खंत लागली असेल तर बाळासाहेब थोरातांसारखा मोहरा विधानसभेत या वेळेला का गेला नाही, खोटेपणाचा विजय का झाला, असं काय त्यांच्याकडून सेवा राहून गेली की ते विधानसभेत गेले नाही. ती खंत आम्हाला आजही टोचते, सतावते. जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र बसतो, मग दिल्लीत असेल, महाराष्ट्रात असेल, आम्हाला असं वाटतं की चांगली माणसं जी राजकारणातली आहेत, ज्यांनी सातत्यानं काम केलं या राज्यासाठी, समाजासाठी, त्यांना
त्यांचे हक्क त्यांची संधी मिळायला पाहिजे ठेवलं होतं. अगदी करोना काळातलं जरी काम पाहिलं आपण, जात पात धर्म पंथ याचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्राण वाचवण्याचं काम केलं. एका बाजूला उत्तर प्रदेशच्या त्या गंगेमध्ये हजारो लाखो प्रेत रोज आम्हाला वाहताना दिसत होती. रोज सकाळी बघावं तर गंगेमध्ये प्रेत सोडली जातात बेवारसपणे. आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचा मुख्यमंत्री दिवसभर कोणत्या गावामध्ये काय चाललंय, वैद्यकीय सुविधा पोहोचल्यात की नाही, औषधं पोहोचलीत की नाही, इंजेक्शन मिळतात की नाही याची काळजी घेत होता. कर्जमाफीचा विषय आपण सांगितला. यासारखी कामं आपण करून सुद्धा शेवटी 2.5 वर्षानंतर हे सरकार खोटेपणानं पाडण्यात आलं, गद्दारी करून पाडण्यात आलं. परवा फार गंमत झाली बाळासाहेब. या राज्याचे उपमुख्यमंत्री हे श्रीनगरला गेले रक्तदान करायला. आम्ही ते पाहिलं, ते रक्तदान करतायत, सैनिकांना रक्त देणार. मी ताबडतोब तिकडल्या जनरलला पत्र लिहिलं की सैनिकांच्या अंगामध्ये महाराष्ट्रातल्या गद्दारांचं रक्त जाता कामा नये. तुम्ही हा फार मोठा अपराध करताय. आमचं सैन्य स्वाभिमानी आहे, आमचं सैन्य शूर आहे, आमचं सैन्य हे डरपोक नाही, शरणागती पत्करणारं नाही. त्यांच्या अंगामध्ये अशा प्रकारचं रक्त तुम्ही घातलं तर देशावर आफत येईल. मी ताबडतोब पत्र लिहिले, त्यांना सरकारला सावध केलं मी ते. तर अशा प्रकारचं राज्य इथे राजकारणाचा विषय मला फार करायचा नाही. आमच्या थोरात साहेबांनी काढला म्हणून थोडं मी त्याला आपलं. पण बाळासाहेब, हे दिवस जाणार आहेत. या देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या जे तुफान उठलेलं आहे, राहुल गांधींसारखा नेता, मी सातत्यानं त्यांच्याबरोबर, जरी मी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी मी सातत्यानं बोलणारा माणूस आहे. देशाचं नेतृत्व करेल तो राहुल गांधीच करतील. रोज खोटेपणाचा बुरखा पाडतोय. सरकार सत्तेवरती कसं आलं महाराष्ट्रात आणि देशामध्ये? बनावट मतदार, खोटे मतदार, कुठे मतदार लाखोनी गाळायचे, कुठे टाकायचे. महाभारतामध्ये 100 कौरव आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटतं कधी कधी की एका बापाला आईला 100 पोरं कशी होऊ शकतात. कौरव 100 पोरं झाली. पण ते आता मला खरं वाटतं मतदार याद्या पाहिल्यावर. बापाला 100 पोरं दाखवली आहे. तेव्हा मला वाटलं की धृतराष्ट्राला 100 पोरं कौरव नक्की झाले असतील. कारण ह्या कलियुगात सुद्धा मतदार यादीमध्ये एकेका बापाला एकेका आईला 100 सव्वाशे पोरं आहेत. मोठा पोरगा 72 वर्षाचा आणि छोटा पोरगा 21 वर्षाचा आणि अशी मध्ये 100 पोरं आहेत. हा चमत्कार ह्याच काळामध्ये होऊ शकतो आणि आपण सगळे हे बुरखे आता फाडतो. खोटेपणा फार काळ टिकत नाही. हे धर्मराज्य आहे. काही झालं तर लक्षात घ्या, धर्माचं राज्य आहे. भारत देश सहज निर्माण झाला नाही. हा महाराष्ट्र सहज निर्माण झाला नाही. तो का आकाशातून पडलेला नाहीये. फार मोठं धार्मिक अधिष्ठान या देशाला लाभलेलं आहे. अनेक भारतवर्ष निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हा जो खोटं राज्य आहे, खोटं सरकार आहे, ते जाणार आहे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आणि देशामध्ये बाळासाहेब थोरात, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. मी म्हणतो ते नेहमी खरं होते पण सांगतोय. आणि मी या जागरूक देवस्थानाच्या साक्षीनं सांगतोय, 100% या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.
फार जागरूक देवस्थान आहे. मी देवळात फार कमी जातो. मी हिंदुत्वाचा सगळ्यात जास्त प्रचार करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सातत्याने 40 वर्ष काम केलेला मी माणूस आहे. सभा असतील, आमचा सामना असेल, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा मी माणूस आहे. पण मी अशा ठिकाणी कमी जातो, काम करतो. पण इथे माझे सातत्यानं 1 वर्षानंतर मला नुसतं आमंत्रण आलं की मी किती म्हणत टाळायचा प्रयत्न केला तरी मला इथे यावंच लागतं. ही या देवस्थानाची ताकद आहे. आणि मी नेहमी सांगतो की शेवटी देवाच्या नावावर काम करणारी माणसं असतात. या माणसाने देवासारखं काम करावं तेव्हा देवाचं महात्म्य राहतं. या भागातली माणसं तसं काम करतात, ते तसंच काम करत राहू द्या. आपल्यामुळे हे राज्य आहे, हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र धर्म आहे, तो तसाच टिकवून ठेवूया. आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखा एक बुलंद नेता या भागाला लाभलेला आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहा. पाणी आणि शिक्षण देणारा नेता असतो तोच खरा नेता असतो. बाकी सगळे पैसे वाटणारे नेते येतात आणि जातात. मी पुन्हा एकदा पुणेकर बाबा, त्यानंतर आमचे बबन महाराज, उमाजी महाराज पुणेकर, सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही मला इथे धरून घेऊन येता आणि इथे आशीर्वाद देवाचे देता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री क्षेत्र डिग्रस येथे श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सव या ठिकाणी होत आहे. हरिभक्त पारायण उद्धवजी महाराजांचं कीर्तन या ठिकाणी झालं आणि आपले सर्वांचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. ते कायम आपल्यामध्ये या सर्व कार्यक्रमामध्ये असतात. त्याचबरोबर आज विशेष उपस्थिती म्हणजे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर राऊत साहेब हे आज आपल्याकडे पाहुणे म्हणून नाही तर आपल्या सर्वांसारखेच, जसे आपण हजारो भक्त या देवस्थानचे आहोत, हजारो जण आपण या ठिकाणी महंत बुवाजी बाबा, त्याचबरोबर लहान बाबा आणि सांगळे बाबांचे भक्त म्हणून या ठिकाणी आपण आहोत, या देवस्थानचे भक्त म्हणून आहोत. तसंच राऊत साहेब देखील एक भक्त म्हणून आपल्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी राहिले. या यात्रेच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. एखादा बालक टप्पाला बसत पण ते मोबाईल धरतो. संध्यानी जर नाही घातली
कर्कश पाण्यापासून कर्कश पाठपूर बसलं तिच्या खाली ती झाड निघणार नाही. कोण सोडेल ना तर त्याला काहीच कमी नाही. जर कोण सोडत 10 कोटी नाही बघा किती या पाण्याला जर भेटलं तर ती 1000 पाण्यावर सांगेल. तसं रास्ता दिवस त्याची तळमळ असती तसं रास्ता दिवस जो कणीत करीन त्याची जे करीन ठाकरी त्याला मात्र भेटे सोडणार. सध्या बाळगाचा अंतर नको. लहान पण पाहिजे काय पाहिजे त्याच्याकडे लहानपणी त्याच्याकडे गोष्ट जातो बरं का. अजून काही दिवसांनी बरं का तुम्हाला पात्र नाही देते. पाहिजे सगळं याच्यामध्ये पाहिजे सगळ्यांनी पाहिजे सगळं तिकडे कमी नाही ना. सगळं जेवढे ठिकाणाला जेवढे सगळं तेवढ्याने ध्यानातच धरलं पाहिजे. सगळं सांभाळलंच पाहिजे. सगळं काय चालू आहे. पण एवढ्या याच्या सगळं काही ठिकाणी तसंच राहील. आम्ही सोडायला सगळं काही ठिकाणी सगळं नदी नाला येत होती. सगळं काही ठिकाणी जागाची होईल नाही अजून. काही ठिकाणी याच्या पुढच होईल. सगळं आता
सगळं बर्गर सगळं कधी 2 दिवस राहणार आहे बरं का 2 दिवस सगळं मग काय करायचे काय सांगते सगळं सगळं त्यांच्या ठिकाणी सगळं काहीतरी होईल सगळं थोडाफार कुठंतरी सगळं त्याला बदलच होईल सगळं बदल होईल सगळं बदल समाधान सगळं कशाचा सगळं कुठंतरी तर होईल सगळं यादा तुमची जे झाली ना सगळं तिरून पुढं मात्र मार्गाला पुढं मोठं ते चालू राहील काही आली बाकी काही सगळं कसं सगळं बघितला सगळं पर्जन महाराष्ट्रला तिथून पुढे मात्र सगळं तसंच मावळाला सगळं बॉम्ब ठोकलीला सगळं तिथून पुढे मात्र ते सगळं त्याचा जर विचार जर केला तरच आपण करू शकतो सगळं त्याचा जर विचार नाही केला तर आपल्याला मात्र धरणी माहिती नाही सगळं त्याच्याशिवाय कोण सगळं त्याच्या गावाला सारा सगळं इदा सगळं वाता सगळं एक सगळं चालवणारा चांगला पाहिजे सगळं जड आहे आजच्या जगात ती सोडली सगळं त्याला आवड्या चांगला सगळं तिला आवड्या तयार झाला तिला चांगलं त्याला हे भेटत नाही 12 वर्ष झाले येऊन त्याला ते भेटत सगळं पाण्या वाजेला माताची आपली आणि कुठे चाललं पाहिजे तिला तशी बावला तशी ती थोड्या दिवसात 6 महिन्याचा 5 महिन्याचा असा काळ जरा चौकून जरा सगळं म्हणजे कर्जाचं उदर ते करतात सगळं काही ठिकाणी सगळं जायच्या ठिकाणी जाताना सगळं तशी दसरा गती होती ना थोड्या दिवसांनी दसरा गती सगळं चांगल्या ठिकाणी सगळं जागता गती सगळं असं घडत आहे का